आज दिवसभर सकाळपासून वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं दोन्ही महानगरपालिकेच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या होत्या। त्याच्यात अनेक लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते पण बऱ्याचशा मीटिंगला होते। अधिकारी सगळे, मग आमचे विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, PMC आयुक्त, PCMC आयुक्त, SP असे सगळे जे काही अधिकारी त्या मीटिंगच्या करता लागतात ते बहुतेक सगळे अधिकारी हजर होते। त्याच्यामध्ये एक बरेच दिवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे महानगरपालिकेच्या नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या संदर्भात तिथले अनेक माझे सहकारी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पालकमंत्री म्हणून एक बैठक तुम्ही आमच्या उपस्थितीमध्ये घ्या, अशा प्रकारची त्यांची मागणी होती। आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर मिळकत कराची आकारणी केलेली आहे आणि शासनाने पूर्वीच सक्तीचा टॅक्स वसुलीला स्थगिती दिलेली होती आणि ग्रामपंचायत त्यावेळेस असं शासनाने त्यांना कळवलेलं होते, ते आदेश पण तिथं दाखवण्यात आले की ग्रामपंचायत सूचना ह्या त्यावेळेस ठरलेलं होतं, परंतु तशी अंमलबजावणी झाली नव्हती। आयुक्तांना तशा प्रकारची अंमलबजावणी करायला सांगितलेले आणि सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना आपण आयुक्तांना दिल्या। आम्ही इथूनच VCवर मोबाईलवर आपल्या ACS नगरविकास 1 आणि ACS महसूल या दोघांशी संपर्क साधला आणि त्यांना पण ह्या गोष्टीच्या बद्दलच्या सूचना ज्या द्यायच्या होत्या त्या दिल्या। त्याच्यात एक बैठक मला मुंबईला गेल्यावर तिथं घ्यावी लागेल। ते म्हणले की दादा मुंबईला आल्यावर तुम्ही आम्हाला बोलवा आणि ती बैठक घ्या आणि हा विषय त्याच्यातनं आम्ही निकाली काढायचं ठरवलेलं आहे। तसंच गुंठेवारी योजना सोपी करणं आणि बांधकामाची दस्त नोंदणी करणं हा एक तिथला गहन प्रश्न निर्माण झालेला आहे। याबाबत मार्ग काढण्याच्या करता मी मगाशी जे सांगितलं की मुंबईमध्ये अप्पर मुख्य सचिव महसूल आणि नगरविकास सचिव दोन्ही, अप्पर मुख्य सचिव महसूल आणि अप्पर मुख्य सचिव नगरविकास आणि नोंदणी महानिरीक्षक या संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बुधवारी बैठक घ्यायचं ठरलेलं आहे, कारण ह्यावेळेस मंगळवारी सुट्टी दिलेली आहे गौरीचं विसर्जन असल्यामुळं आणि मंगळवारची कॅबिनेट बुधवारी घेण्यात आलेली आहे। तसंच नागरी सुविधा DP रोड विकसित करणं, ड्रेनेज, पाईपलाईन व इतर सुविधा प्राधान्याने करण्याच्या सूचना आज आम्ही आयुक्तांना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आयुक्तांनी पण काही प्रेझेंटेशन दिलं किंवा 32 गावामध्ये आम्ही काय काय करतो, कुठं कुठे STPचे प्लान घेतोय, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या करता आपल्याला ॲडिशनलचं पाणी पाहिजे तर ते 100 MLD पाणी आपल्याला भामा आस्केडमधनं घ्यावं लागेल। त्याच्याबद्दल पण आम्हाला तो निर्णय मंत्रालय लेवलला घ्यायचा आम्ही ठरवलेला आहे। आणि झालंय काय, आपल्या इथं पर माणसी म्हणजे ही गावं होती, इथं पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या झाल्या त्या माणसी 50 लिटर पाणी देऊन झालेल्या आहेत। आता त्या शहरात आलेल्या असल्यामुळे शहरात आपण माणसी 135 लिटर 125 ते 135 लिटर पाणी देतो। तर तशा पद्धतीनं त्याचं सगळं नियोजन हे केलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये आम्ही पुढे जातोय। काही निधी ह्या केंद्र सरकारकडनं पण मिळवण्याचा ह्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे। पुणे जिल्हा विद्युत संनियंत्रण समिती पण पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याच्यामध्ये सर्व आमदार हे प्रतिनिधी सदस्य असतात। ती पण मीटिंग झाली आणि त्याच्यात आपण पुणे ग्रामीणला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि पुणे शहरामध्ये जी काही कामं सबस्टेशनच्या संदर्भातली हातामध्ये घेतलीत किंवा इतर अंडरग्राऊंड केबलची कामं हातामध्ये घेतलीत किंवा इतर ज्या काही सोलर पंप बसवण्याची कामं हातामध्ये घेतलीत, ह्या सगळ्याच्या बद्दलचं प्रेझेंटेशन झालं। त्याच्यामध्ये अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या तालुक्यातल्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले आणि शहरामध्ये शंकर जगताप असतील किंवा आपले सिद्धार्थ शिरोळे असतील आणि बाकीचे सहकारी असतील, त्यांनी शहरातले प्रश्न इथं उपस्थित केले आणि ते पण आम्ही मार्गी लावलेले आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, विद्युत वितरण प्रणाली बळकटीकरण आणि सौर कृषी योजना, कुसुम योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना। खरं तर पत्रकार मित्रांनो, मला तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे किंवा माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये
राहत असणाऱ्या सोसायट्या ज्या आहेत, सोसायट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक जे राहतात त्यांना ही योजना खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांनी तिथं ती योजना त्यांच्या टेरेसवर राबवली तर त्याच्यामध्ये हे मुफ्त बिजली योजना आहे आणि त्याच्यात खूप फायदा हा त्या नागरिक